जे तुम्ही ड्रग्स जे पैसे देतात ड्रग्स खरेदीसाठी, ते पैसे ड्रग सप्लायरकडे जाणार. ड्रग सप्लायर काय करणार, हे पैसे हवालामार्फत पाकिस्तान किंवा युनायटेड अरब एमिरेट्स, दुबई, तिथे पैसे पाठवणार हवालामार्फत. ते पैसे आपले जे आपले जे शत्रू आहेत, राष्ट्राचे शत्रू आहेत, त्यांच्याकडे जाणार. आणि जे शत्रू राष्ट्र आहेत ते पैसे परत यूज करून आपल्या पोलीसवरती हल्ला, आपल्या आर्मीवरती हल्ला, बॉम्ब ब्लास्ट, टेररिस्ट ऍक्टिव्हिटी ते घडवणार. त्याला म्हणतात नार्को टेररिझम. तर जे आपले पैसे खिशातून जातात आणि तेच पैसे आपल्या विरोधात शत्रू राष्ट्र पाठवतात आपल्या पोलिसांवरती अटॅक करायला, आपल्या लोकांवरती अटॅक करायला. तर स्वतः आपण आपल्याला विचारायला पाहिजे की आपले पैसे जेव्हा मेहनतीने आपण गोळा करतो, सो डज दिस मनी रिअली, वी शुड यूज आवर मनी. आपल्याला विचारायला पाहिजे की आमचे पैसे ड्रग्ज मध्ये टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी वापरतात, तर खरंच करायला पाहिजे का आपल्याला? सो इट इज अ व्हेरी सिरियस ऑफेन्स. हे आपल्याला म्हणजे हे छोटंसं इश्यू वाटतं की अरे ठीक आहे, ड्रग्ज पितो, गांजा पितो, चरस पितो, पण नाही. याची जी इश्यूज आहेत, दीज आर व्हेरी सिरियस इश्यूज. आजच्या काळात तुम्ही जर पिक्चर बघितलं, तुम्ही कुठलं तरी OTT प्लॅटफॉर्म बघितलं, तर सिगरेटी वगैरे लोक ओढतात, गांजा वगैरे पितात आणि ते म्हणतात आम्ही खूप कूल ॲटमॉस्फिअर, आम्ही फॅशनेबल कूल. म्हणजे जर मुलांना कुठल्या तरी ग्रुपमध्ये जायचं आहे तर गांजा घ्यायचा, देन आय विल बी कूल, नाही पिलं तर आय विल बी अनकूल. ही परिभाषा झालेली आहे. विशेषतः म्हणजे आपली पण चूक आहे यामध्ये की आपले जे आदर्श वगैरे कोण असतात ते आपल्याला खरं समजायला पाहिजे. जर मुलांना तुम्ही विचारलं रे बाबा तुझा हिरो कोण आहे, तो म्हणणार माझा हिरो कोणीतरी जवान आहे, कोणीतरी पठाण आहे, यासारखं कोणीतरी म्हणणार. पण कदाचित त्यांना हे माहित नसेल की खरं नायक कोण असतात आयुष्यात. खरं नायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, खरं नायक म्हणजे तानाजी मालुसरे, खरं नायक म्हणजे बाजीप्रभू देशपांडे, डॉक्टर भीमराव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर. हे म्हणजे खरं नायक, हे खरं हिरो. परिभाषाच नाही हो मुलांनाच. तुम्ही विचारलं ना त्यांना, ते अमुक खान म्हणतील, दुसरा कोणीतरी खान म्हणतील. खरं नायक म्हणजे हे. जर तुम्ही हे सर्व खरं नाही केलं ना, तर हे जे सर दारू इश्यू, ड्रग्ज इश्यू 2 मिनिटात जाणार आहे. दुसरं म्हटल्यावर आता का म्हटलं की आपली चूक आहे, जेव्हा आपल्या एरियामध्ये, आपल्या परिसरामध्ये जेव्हा आपण बघतो कोणीतरी गांजा विक्री करतो, कोकेन विक्री करतो, MD विक्री करतो, तर आपण काय म्हणतो आपल्याला, अरे मेरा प्रॉब्लेम नाही आहे, हे माझा इश्यू नाही, ते पोलीस बघतील, ते एक्साईज वाले बघतील, ते NCB बघतील, तो वानखेडे बघणार. म्हणजे हे आपलं असं झालेलं आहे. त्यामुळे हे जे पेडलर्स वगैरे असतात ते निबिड कोणा म्हणजे, आणि तुम्हाला म्हणजे जर कोणी ड्रग्जचं कन्झम्पशन केलं तर खरं इश्यू असं आहे की त्याला हे नाही समजणार की माझी आई कोण आहे, माझी बहीण कोण आहे, माझी वाईफ कोण आहे. हे समजत नाही, तुम्हाला अजिबात समजत नाही. तर यासारख्या परिसरामध्ये महिलांना पण खूप त्रास होतो. मला फोन येतात, मला मेल येतात की सर म्हणजे आमचं हे हम लोग का चलना मुश्किल हो गया. म्हणजे यासारखे मेल मला डायरेक्टली ट्विटर करतात, मला फोन करतात. तर जर आपल्या एरियामध्ये कोणी सापडलं, कोणी आढळलं आपल्याला ड्रग्ज विकताना, तर हे चलता है ॲटिट्यूड ते सोडा. कोण चलता ॲटिट्यूड शुड बी गिव्हन अवे. काय आपल्याला करायचं आहे, जर तुम्हाला जर आता सिनियर PI त्याला ऐकतो तुम्ही, तर तुम्हाला जर असं कोणीतरी आढळलं तुम्हाला, तर ताबडतोब सिनियर PI ला फोन करायचं. 100 नंबरवरती डायल करायचं आपल्याला. सिनियर PI ला सांगायचं, जर नाही कोणीतरी नाही आलं तर 112 करा तुम्ही. ते पण नाही झालं तर सिनियर DCP वगैरे असतात, म्हणजे ते आर सिनियर ऑफिसर्स लाईक मी, IPS ऑफिसर्स वगैरे असतात, ते त्यांची वेळ घ्या तुम्ही, त्यांना भेटा. आणि मला 100% खात्री आहे की कुठलं तरी सिनियर IPS ऑफिसर तुम्ही गेलं तर कोणीच यावरती तुम्हाला म्हणजे नोबडी विल अवॉइड. जर तुम्हाला तुमची आयडेंटिटी सिक्रेट ठेवायची आहे, गुप्त ठेवायची, तर तुम्ही मेल करू शकतात. NCB ची मेल ID आहे इंटरनेटवर, पोलिसांना तुम्ही मेल करू शकतात, सिनियर PI आपल्या पोलीस स्टेशनला तुम्ही मेल करू शकतात. तर म्हणजे तात्पर्य हे आहे, आपल्याला शांत नाही बसायचं आहे. आणि मी तुम्हाला लिहून देतो
की जर तुम्ही आता नाही थांबवलं याला 10 वर्षात प्रत्येक घरामध्ये ड्रग्स शिकणार. जर आता तुम्ही स्टॉप नाही केलं याला. तुम्हाला ऑलरेडी ड्रग्स सांगितलेले की कुठले प्रकारचे ड्रग्स आहेत. बरं, आता व्हॉट आर द इंडिकेशन्स. जर तुम्हाला समजलं की इंडिकेशन्स काय ड्रग्सचे, घरामध्ये जर ड्रग्स शिकलेला तुमच्या, डार्क सर्कल्स येणं, स्लीप पॅटर्न्स मुलांचे डिस्टर्ब वगैरे होतात, तो झोपत नाही रात्री, वेट लॉस, ॲपिटाईट लॉस, जेवण बंद केलेलं आहे, जास्त बोलत नाही ते, फक्त रात्री वगैरे ते मोबाईलवरती जास्त इंटरनेटवरती असतात, आई वडिलांशी बोलत नाही, जास्त पॉकेट मनी घेतात, विड्रॉल सिम्पटम्स पण काहीतरी असतात. जर तुम्ही म्हणजे इंटरनल वगैरे सिम्पटम्स वगैरे असतात. डॉक्टर कृष्ण भावले आणि माझं काल रात्री वगैरे पण डिस्कशन झालं होतं आमचं. सो दीज आर दी सिम्पटम्स. जेव्हा तुम्हाला समजणार काहीतरी गडबड आहे. आता सिम्पटम्स झाल्यानंतर काय करणार तुम्ही? सिम्पटम्स झाल्यानंतर म्हणजे जास्त आपली जे मानसिक प्रकृती वगैरे असते की अरे ड्रग अधीन झालेलं आहे ते सोडू द्या, म्हणजे घरी आपण काहीतरी उपचार करू, तसं होत नाही. यामध्ये कितीतरी रिहॅब सेंटर्स आहेत. प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, मुंबईमध्ये तर मला माहिती आहे प्रत्येक गव्हर्नमेंट शासकीय हॉस्पिटलमध्ये रिहॅब सेंटर्स आहेत. जर कोणाकडे पैसे नाही, मोफत उपचार आहे ते. 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही 100% तुम्ही बाहेर येणार आहे ड्रगच्या वेबमधून. जर कोणाकडे जास्त पैसे आहेत, जर कोणाकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही जायचं, देर आर लॉट मेनी प्रायव्हेट रिहॅबिलिटेशन सेंटर, तिथे तुम्ही ऍडमिशन करा. म्हणजे असं आहे की जर हे आता अप्पासाहेबांनी पण सांगितलं होतं आपल्याला, इट इज अ मानसिक ते आजार आहे ते. जर आम्ही कोणाला पकडतो कन्झम्पशन करताना, आम्ही त्याला क्रिमिनल वगैरे समजत नाही. आम्ही त्याला म्हणजे हा आजारी आहे, हा मुलगा आजारी आहे, तर आधी त्याला अरेस्ट करून त्यानंतरचे जे न्यायालयिक प्रक्रिया वगैरे असतात, NDPS चे केसेस वगैरे असतात, ते सॉल्व्ह झाल्यानंतर आम्ही त्याला ताबडतोब रिहॅब सेंटरमध्ये पाठवतो. कोणीतरी कन्झम्पशन करताना पकडलं गेलं तर. सो दे आर मेंटली नॉट फाईन. सो हे सामाजिक टॅबू आहे आपल्यावरती, तर त्यांना आधी आपल्याला रिहॅब सेंटरमध्ये न्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे कन्झम्पशन पण एक क्राईम आहे, माहिती आहे तुम्हाला. जर कोणी सापडलं, गांजा जर कोणाकडे 1 ग्राम पण सापडलं तर यामध्ये क्राईम आहे. यामध्ये शिक्षा किती आहे माहिती आहे तुम्हाला? जर कोणाकडे 1 ग्राम गांजा सापडलं तर शिक्षा 1 वर्षाची सजा आणि त्यानंतर 10,000 फाईन जर कन्व्हिक्शन झालं. जर कोणी पेडलिंग करतोय, इंटरमिडिएट क्वांटिटी कोणाकडे सापडलं तर 10 वर्षाची सजा आहे आणि 1 लाख फाईन आहे, दंड आहे त्याच्यावरती. जर कोणी कमर्शियल क्वांटिटी म्हणजे काय, जर कोणाकडे 50 ग्राम सापडलं मेफेडॉन MD तर त्याला 20 वर्षाची शिक्षा आहे आणि 2 लाख फाईन आहे. जर कोणी मर्डर केलं त्याची शिक्षा किती आहे माहिती आहे तुम्हाला? 302 IPC, त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट आहे, मॅक्झिमम 14 वर्ष आहे त्याची सजा. पण ड्रगची किती आहे? 20 वर्ष आहे. मर्डरपेक्षा जास्त सिरियस क्राईम आहे ड्रगचा क्राईम. जर कोणी 2दा हे केलं, 2दा कोणी सापडलं ड्रग्स सोबत, त्याला डेथ पेनल्टी आहे. सेक्शन 31 आहे डेथ पेनल्टी. मर्डरमध्ये डेथ पेनल्टी नाही तुम्हाला, पण ड्रग्सच्या केसमध्ये डेथ पेनल्टी आहे तुम्हाला. सो इट इज अ व्हेरी सिरियस क्राईम. जर आपण नाही थांबवलं, खरंच म्हणजे आता अप्पासाहेबांनी परत सांगितलं होतं तुम्हाला, युवकांची संख्या किती आपल्या भारतामध्ये? 30% आहे. 30% म्हणजे खूप मोठा प्रमाण आहे आपल्या युवकाचं. तर आपले जे शत्रू राष्ट्र, त्यांचा एक आयडिया, त्यांची एक प्लॅनिंग आहे, कॉन्स्पिरसी आहे की सर्वांना तुम्ही नशाधीन करा. कारण पुढे आपली मग जर त्यांचं म्हणजे जे प्लॅन आहे ते सक्सेसफुल झालं तर आपली जी पुढची पिढी आहे ते काय होणार? चर्सी आणि गंजेनी बनणार आपल्याला. 30% म्हणजे किती मोठा वाटा आहे आपला. तर आता आपल्याला थांबायचंय, याचा निषेध करायचा आपल्याला आणि स्वतःला विचारायचंय की माझे पैसे राष्ट्राच्या विरोधात यूज होणार, तर आपल्याला करायचंय, कोणाला नाही करायचंय. जर कोणी आढळलं आपल्याला, कुठले तरी पेडलर सापडलं, पोलीस तर काम करतील आपला, पण वी ऑल आर पोलिसिंग सिव्हिल, ही आपली जबाबदारी पण आहे. ताबडतोब त्याला इंटरनेटवर किंवा फोन करायचं किंवा कुठल्या तरी माझ्यासारख्या अधिकारीला इमिडिएटली सांगायचं आपल्याला. तुमची आयडेंटिटी पण 100% कॉन्फिडेन्शियल गोपनीय असणार, ही मी तुम्हाला खात्री देतो. बट वी शुड नॉट टॉलरेट ड्रग्स. बाकीचं आपले आमदार ताई पण आहे, शी इज व्हेरी ऍक्टिव्ह लेडी, आपले नगरसेवक जी पण आहेत. जर तुम्हाला असं समजलं की पोलीस वगैरे काय ऍक्शन घेत नाही, यांना तुम्ही घ्या, यांना तुम्ही सांगा. हे म्हणतील प्रश्न विधानसभामध्ये, हे म्हणतील प्रश्न, आणि विधानसभामध्ये एकदा प्रश्न
झालं की सर्वांना माहिती आहे की सरकारी अधिकारी त्यांचे काय हाल होतो. सो दे कॅन डेफिनेटली टेक अ लीड. कृष्ण साहेबांसारखे म्हणजे डॉक्टर साहेबांसारखे आहेत त्यांना तुम्ही करा. आता संभाजीनगरमध्ये आमचा एक विचार मंच आहे आणि आम्ही जुळलेलो आहे त्यांच्याबरोबर. तो लास्ट 2 महिने आधी 50 फॅमिलीला यांनी नशामुक्त केलेलं आहे. 50 फॅमिली म्हणजे काय, किती मोठी उपलब्धी आहे. आता परत आम्ही 19 तारखेला वाशिम आता माझं तर एक धोरण झालेलं आहे. महाराष्ट्राला तर भारत ठीक आहे ते म्हणजे खूप मोठं स्वप्न आहे, पण महाराष्ट्राला मी 100% माझे जेवढं माझ्यामध्ये हिंमत आहे मी नशामुक्त करणार. तर आता 19 तारखेला आमचा वाशिम जिल्ह्यामध्ये परत एक आमचा म्हणजे येवती गाव आहे. आम्ही तुमचा उत्तर देऊ. काही कुठला प्रॉब्लेम असेल प्लीज अप्रोच मी. आपल्याला वी शुड नॉट टॉलरेट दिस. आणि आपल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं एक हे पण आहे, धोरण पण आहे, से नो टू ड्रग्स अँड येस टू लाईफ. तर आपल्याला तेच करायचं आहे. वंदे मातरम, जय हिंद. हे मी कल्याण पुणेच्या वतीने तुम्हाला आश्वस्त करतो. ज्यांची आपण आठवणी वाट बघतोय, डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावळे, MD, MA सायकोलॉजिस्ट, न्यूरो सायकोलॉजिस्ट. सरांना मी विनंती करतो. पण आमचे नगरसेवक जी आमदार मॅडम गायकवाड मॅडम आणि त्यानंतर बाकीचे जे अरेंज केलेलं आहे त्यांना खरंच म्हणजे अप्रिशिएट करतो मी की ह्या इश्यूवरती सर्वात एक चांगला कार्यक्रम राबवला त्यांनी. आणि जे इश्यूज आहेत आपले टेररिझमचे आणि नार्को टेररिझमचे, तर हे सर्वांना, पालकांना, मुलांना खरंच त्याची जाणीव आणि सांगायला पाहिजे आपल्याला. सो आय रिअली कॉंग्रॅच्युलेट देम टू कीप अ व्हेरी नाईस फंक्शन आउट. जे वाढतं जे गुन्हेगारीचं प्रमाण आहे त्याला कुठेतरी हे नशा व्यसन कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं. हे बघा, जेव्हा कोणीतरी व्यसन घेतो, ड्रग्ज वगैरे घेतो आणि किंवा दारू वगैरे जास्त कन्झम्पशन करतो, त्यानंतर त्यांना समजत नाही की ते काय करतात. आणि विशेषतः ड्रग्जमध्ये चरस, गांजा, LSD, MD हे कन्झम्पशन झाल्यानंतर लोकांना खरंच समजत नाही म्हणजे काय चाललेलं आहे. सो ड्यू टू दॅट लॉट ऑफ क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज डेफिनेटली हॅपन. तर आदर्श म्हणून तुम्ही बोललात की आजच्या मुलांना माहीत नाही की आदर्श कोण पाहिजे, का बोलला? नाही, याचं मला फक्त हे सांगू इच्छितो मी की जेव्हा लोकांना, मुलांना आदर्श आपण विचारतो तर ते कुठलं तरी म्हणजे XYZ हिरोज किंवा बाकीचे जे नट आणि नटी असतात त्यांना हे माहीत आहे की तेच म्हणजे दे आर द रिअल हिरोज. पण लोकांना खरं माहीत नाही की रिअल हिरोची परिभाषा काय. तर रिअल हिरो जर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकरजी, विनायक दामोदर सावरकर हे सारखे रिअल हिरोज असतात. आज तुम्ही जर समाजात बघितलं असेल तर व्यसन एक मोठी व्याधी आज त्या ठिकाणी दिसते. आणि प्रत्येक घर म्हणजे आपण जर बघितलं तर साधारण 10 घरापैकी एक साधारण 2 ते 3 घरामध्ये निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं व्यसन त्या ठिकाणी होतं आहे. आज कल्याण पूर्वेमध्ये जी घटना घडली म्हणजे एक छोट्याशा एका मुलीवर रेप झाला, तो करणारा देखील एक व्यसनाधीन माणूसच होता. आणि आज अनेक क्राईम जे तिथं कल्याण पूर्वेत घडतात ते कुठल्या ना कुठल्या ते नशेमध्येच वेगळं असणारे ते लोक आहेत. त्यामुळे हा आपल्याकडे मूळ जर त्या क्राईमच्या आपल्याला मूळाकडे जायचं असेल तर हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. आम्ही सामाजिक सामाजिक संस्था निलेश शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे सगळे आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण पूर्व आणि अनेक संस्था, कल्याण पूर्वेच्या अनेक संस्था या ठिकाणी या कल्याण पूर्वेला व्यसनमुक्त करण्यासाठी ही एक पहिली सुरुवात आहे. डॉक्टर कृष्णा भावाळे म्हणून ज्यांनी जळगावमध्ये साधारण 1 लाख लोकांचे व्यसनमुक्ती त्यांनी केलेली आहे, अशा डॉक्टर कृष्णा भावाळेंना यांनी आपण इकडं ह्या ठिकाणी बोलवलं आहे. मला वाटतं नुसतंच ड्रग्स औषध देऊन होणार नाही, तर ते उपदेश म्हणजे त्यांना समजून सांगायला लागेल आणि म्हणजे घरातल्या लोकांना देखील आपल्याला समजून सांगायला लागेल किंवा जेव्हा आपला मुलगा किंवा आपलं कोणी घरातला व्यक्ती जर व्यसन करत असेल तर त्याला समजून घेऊन म्हणजे व्यसनाच्या औषधाने एक उपचार करून आणि त्यानंतर त्याला समजून घेऊन आपण त्याला त्या व्यसनापासून मुक्त करू शकतो. मला वाटतं ही उपक्रम नुसते आज 1 दिवसापुरती मर्यादित न ठेवता हे सातत्याने आपण या कल्याण पूर्वेमध्ये कल्याणमुक्त व्यसनमुक्त करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. ह्याच्या पुढे देखील असे सातत्याने कार्यक्रम या ठिकाणी करू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. कल्याण पूर्वेत असे अनेक ढाबे आहेत की त्या ढाब्यांवरती रात्री 12-1 वाजेपर्यंत
दारू विक्री होईल, अनधिकृतपणे होतो. हा विषय देखील आम्हाला कानावर आलेला आहे. ह्या संदर्भात देखील आपण माननीय DCP साहेबांना तशा एक निवेदन देणार आहोत. आणि जे त्यांनी आता सध्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये त्यांनी ड्राईव्ह केलेली आहेत, मी DCP साहेब झेंडे साहेब यांचा विशेष आभार व्यक्त करतो. आणि माननीय आपले ACP घेटे साहेब आणि कदम साहेब हे जे त्यांनी ड्राईव्ह सुरुवात केलेली हे त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं. नुसतं आत्ता हे गुन्हा घडला म्हणून हे नुसतं आत्ता न करता हे सातत्य ठेवून जर केलं तर हा कुठल्याही म्हणजे जास्ती प्रमाणात जे गुन्हे घडतात ते कुठेतरी त्याला आळा बसेल. खरोखर कल्याणपूर्वमध्ये बघितलं तर अनेक काही अशा घटना घडलेल्या, अमानवी अत्याचार अशा खूप घटना सध्या घडत आहे. आणि ह्याचं मूळ मुख्य कारण म्हणजे काय तर व्यसनाधीन आहे. म्हणजे तरुण मुलं गांजाच्या आहारी गेलेले आहेत, दारूच्या आहारी गेलेले आहेत. आणि प्रत्येक कृत्य 100%पैकी 90% कृत्य हे तर व्यसनातूनच झालेले आहेत, व्यसनाधीन तरुणानेच केलेले आहेत. त्यामुळे असं आम्ही ठरवलं की निदान ठीक आहे, आपण फक्त बोलतो की बाबा तो व्यसनाधीन आहे, त्याने असं केलं, त्याने गांजाची नशा केली, त्याने असं केलं. अरे पण त्याच्याकरता काय पर्याय आहे ना. आपण समाजामध्ये आपण राहतोय तर आपण काहीतरी काम केलं पाहिजे ज्यांनी समाज सुदृढ होईल. आज कल्याणपूर्वची जी अवस्था आहे ती खरोखर बिकट आहे. कारण जागोजागी गल्ली, जसं आता सांगितलं की प्रत्येक ढाब्यावरती, प्रत्येक चौकामध्ये अशी अनधिकृत जे पानटपरे आहे, तिथं शाळेतली मुलं सरस गांजा पितात आणि ते लोक गांजा विकतात. तर अशावर पण कारवाई झाली पाहिजे. आज जी घटना घडलेली आहे की एक 12 वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे, खरोखर ती निंदनीय अशी अमानवी घटना आहे. अशा पुन्हा समाजामध्ये होऊ नये म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असाच आहे की लोकांनी, मुलांनी व्यसनापासून मुक्त व्हावे. कारण ते मुक्त झाले तर समाज आपला चांगला राहील, देश आपला सुरक्षित राहील. आणि आज आम्ही हा कार्यक्रम ठेवला. इथे कृष्ण भावळे जे आलेले आहेत त्यांनी आत्तापर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, मध्य प्रदेश या ठिकाणी 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना दारूमुक्त केलेले आहेत. म्हणून त्याची सुरुवात आज आपण कल्याणपूरतून करत आहे. समीर वानखेडे साहेब आलेले आहेत आणि हे आज आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये आपले जगन्नाथजी आप्पा शिंदे साहेब, समीर वानखेडे साहेब आणि सर्वात हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे आपले प्रभागातील जे नगरसेवक आहेत निलेश शिंदे यांचे फार मोठे अमोल सहकार्य आहे. शिबिरामध्ये एक प्रकारे समुपदेशन तर मान्यवरांनी केलेले आहे. त्या व्यतिरिक्त काय म्हणजे त्या व्यतिरिक्त आपण औषधाचा खर्च सुद्धा संस्था आपली करणार आहे. एका व्यक्तीचा खर्च 1100 रुपये आहे. औषधाचा खर्च तो आपण फ्री करतोय. कारण मला माहिती आहे की जो व्यसनीधान माणूस आहे तो 100 रुपये दारूला खर्च करेल पण 30 रुपयाचे सफरचंद घरी नेणार नाही. त्यामुळे ते मी फी ठेवली 1100 रुपये तर कोणी होऊ शकत नाही. म्हणून आम्ही नगरसेवक निलेश शिंदे यांच्याशी चर्चा करून आम्ही ते फ्री केलेलं आहे. जो खर्च येणार आहे आम्ही टार्गेट बघले 100 जरी पकडले तर 1 लाख रुपये खर्च आहे. तो खर्च पूर्ण संस्था आमची करणार आहे. म्हणजे सहयोग समाज संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशन ही सुरुवात आहे. मी मंचावरच्या सगळ्या साधारण व्यक्तिमत्वांना पण एकदा परत सांगू इच्छितो की निलेश सरांचं ते वाक्य मला खूप प्रेरित करून गेलं. मला अक्षरशः माझे डोळे पाणावले होते. कारण मी तुम्हाला म्हटलं निलेश सरांसाठी आणि एकदा भोसले सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या माझ्या मित्रांनो. कारण एक वाक्य ते खरं आहे की ज्या माणसांनी चटके भोगले ना साहेब त्याच्याशिवाय हे कार्यक्रम घडू शकत नाही. आणि एक देवडा बापाचा पोरगा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या 3 राज्यात काम करतो. मी 1,87,000 माणसांसोबत काम करतो. मी सुरत शहराचा मागच्या 6 वर्षांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करतो साहेब व्यसनमुक्तीसाठी. आणि CR पाटील साहेबांसोबत तिथल्या 38,000 कामगार वर्गांसाठी काम केलंय. मी पक्षाचा कोणताच नाही, माफी असावी या गोष्टींसाठी. मी माझा पक्ष एक आई आणि एका बापाचे तळमळ आणि तळफड समजतो. आणि ज्या परिवारामध्ये त्या व्यसनाने जी भयानकता केली आहे त्याच्यातला एक व्यसनी बाप जर कधी थांबला आणि त्या आईला एक रात्रीचं शांततेत सुख मिळालं तर मला असं वाटतं की माझ्या आईने जी तळमळ तळफड केली ना ती कुठेतरी तिला शांतता देते. तर विषय तो आहे हार्मोन्स. त्या रसायनांची गोष्ट चालली होती तिथून आपण भटकणार नाही. कारण विज्ञान आधारित बोलूया. विज्ञान आधारित. मी एक डॉक्टर आहे. बाबा बुवा असं काही नाहीये. कांदा, उदी, लिंबू, अंडे, कोंबडे असं काही देत नाही, चटके देत नाही. सांग मी आदिवासी भागात काम करतो. 16 वर्षापासूनच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी 11 वर्षापासून सातपुडा पर्वतात आदिवासी भागात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती काम करण्याच्या पाठीमागचा माझा अजेंडा हे सांगतो. काय दर्द आहे ना दारूचा तो ते तिथं गेल्यानंतर कळतो.
इथं तुम्ही आम्ही बसून नाही का, मी मेधा पाटकर मॅडम, अभयभंग सर, हे सगळे माझ्या मंचावरती पण आम्ही सगळे मिळून काम पण करतो. काय दर्द आहे ना, ही दारू किती विकृती, किती भयानकता, किती नीचपणा करू शकते ना, हे जर पाहायचं असेल ना तर एकदा चला साहेब त्या सातपुडा पर्वताच्या आदिवासी भागात. कारण जिथे परंपरा म्हणून लोकांनी टाळलं. कलेक्टर मला म्हटले, अरे जिसको फुकट मिलती है उसके लिए क्यों दौड़ रहा है तू. साहेब मी कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये उभा राहून म्हटलं होतं, एकदा यायचं साहेब तुम्ही त्या भागात. तुम्ही जर नाही आला तर 2000 माणसापेक्षा जास्त माणसाचा मोर्चा तुमच्या गावात असेल, तुमच्या ऑफिसवर असेल. तुम्हाला यावं लागेल या वाक्यासाठी. कारण आमच्याकडे इन कॅमेरा काम आहे साहेब. 14 वर्षाची मुलगी जिला पहिल्यांदा आयुष्यात पाळी येते, माझी मुलगी पण 14 वर्षाची आहे साहेब. माझी मुलगी पण 14 वर्षाची. 1 तारखेला तिच्या पाळी आलेल्या पहिल्या कार्यक्रमाला मी आयोजित केलं, सगळ्यांना मी आमंत्रित करून तिचा तो कार्यक्रम केला. तो केला याच्यासाठी होता, मी मागच्या 11 वर्षांनी जो दर्द घेऊन त्या आदिवासी भागात काम करतो ना, निलेश सर आणि मंचावर असणाऱ्या माणसांना, तिथं पहिल्यांदा पाळी येणाऱ्या मुलीला तो बाप आणि ती आई इतर माणसांना विकतात 25,000 30,000. त्याचं कारण हे साहेब फक्त एक, त्या परिवारामध्ये ती आई पण दारू पिते, तो बाप बी दारू पितो, तो मुलगा बी दारू पितो आणि तिथं उत्पन्नाचं साधन काहीच नाहीये. त्यांनी काही लोकांनी स्वतःचा गावापासून तालुका सुद्धा पाहिलेला नाहीये सर. इतकी भयानक परिस्थिती. ही सत्यता फक्त आम्ही बोलत नाही. मी माफी असावी साहेब या शब्दांसाठी, अगदी हात जोडून माफी मागतो. मी काही कोणता राजकीय पुढारी किंवा कोणी नेता नाहीये बरं का साहेब, माफी असावी. खूप चांगले माणसं आहेत असे पण की जे कोणाच्या तळमळीसाठी काम करतात. मी खूप राजकीय व्यक्तिमत्वांसोबत पण काम केलं जे हातून दर्द ठेवतात. एक मुलगी 2 मुली आहेत ना, एका मुलीला मुलगा झाला ना साहेब तर 18-19 वर्षानंतर त्या मुलीला रिप्लेस केलं जातं. तुम्ही आता 26,000 भरले ना तर पुढच्या वेळी तुम्ही तिला 50,000 द्यायचे, ती मुलगी दुसऱ्या मुलीसोबत तो माणूस लग्न करतो. इतकी भयानकता, इतकी भयानकता त्या दारूच्या नीचपणासाठी इतकी भयानकता चालते की 14 वर्षाची 13 वर्षाची पाळी येणारी मुलगी तिथं विक्री झाली साहेब. ही भयानकता आम्ही